अमावस्या अंघोळीच्या पाण्यात टाका. ही एक वस्तू शत्रू त्रास देणार नाही आणि पितृदोष होईल कायमचाच नष्ट. उद्या येणार आहे ज्येष्ठ महिन्यातील सोमवती अमावस्या. ही अत्यंत दुर्मिळ आणि महाकल्याणकारी मानली गेली आहे. जेव्हा सोमवती अमावस्या येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हणतात आणि आपल्या शास्त्रामध्ये या दिवसाला कोट्यवधी दिवसाचं पुण्याचं फळ देणारा दिवस म्हटला गेला आहे. या पवित्र दिवशी केलेलं दान, धर्म आणि उपाय थेट आपल्या पितरांपर्यंत पोहोचतात. जर तुमच्या आयुष्यात खूप शत्रू त्रास देत असेल, कामात सतत अडथळे येत असतील, घरात पितृदोषामुळे गरिबी आणि आजारपण साथ सोडत नसेल, उद्या या मुहूर्तावर अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. या एका छोट्याशा उपायानं तुमचं नशिबाचे कुलूप उघडेल आणि घरातील दरिद्रता आणि दुःख कायमचं नष्ट होऊन जाईल. चला तर मग जाणून घेऊया तो चमत्कारी उपाय कोणता आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला प्रचंड महत्त्व दिले आहे. पण आपल्याला नदीवर जाणं शक्य नसेल तर आपण घरीच हा पावन उपाय करू शकतो. उद्या सकाळी जेव्हा तुम्ही अंघोळ कराल तेव्हा आपल्या अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ आणि थोडं गंगाजल आवर्जून टाका. जर गंगाजल नसेल तर पाण्यात थोडे शुद्ध दूध किंवा चिमूटभर खडं मीठ टाका. शास्त्रात सांगितलं आहे की या अमावस्येच्या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान केल्यानं माणसाच्या शरीरावरील आणि मनातील सर्व नकारात्मक ऊर्जा क्षणात नष्ट होते. काळे तीळ हे थेट राहू, केतू आणि शनी महाराजांच्या कृपेचे प्रतीक आहेत, ज्यामुळे कुंडलीतील सर्व ग्रहांचा दोष शांत होतात. या स्नानाचा सर्वात मोठा फायदा आहे पितृदोषापासून मुक्ती. ज्या घरामध्ये पितृदोष असतो तिथे मुलांचं लग्न जमत नाही, पैशांची सतत चणचण भासते आणि आजारपणामुळे पैसा पाण्यात जातो. उद्या काळे तीळ टाकून स्नान केल्याने आणि त्यानंतर आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांचं मनभावाने नामस्मरण केल्यानं पितृ अत्यंत प्रसन्न होतात. पितरांचा आशीर्वाद मिळवला जातो. त्यामुळे घरातील गरिबी दूर होते आणि अडकलेली कामे वेगाने पूर्ण होतात. तसेच ज्या लोकांना गुप्त शत्रूचा त्रास आहे, कोर्ट कचेरी कटकट सुरू आहे, त्यांनी या पाण्यात थोडं खडं मीठ टाकून स्नान करावं. यामुळे शत्रूची नजर आणि वाईट शक्ती नष्ट होते. स्नान करून झाल्यानंतर सूर्यदेवाला तांब्याच्या पात्रातून अर्घ्य अर्पण करावी आणि पात्रात थोडं काळे तीळ नक्की टाकावेत. या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर आणि तुळशीजवळ संध्याकाळी एक शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून ठेवा, कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. असं केल्यानं घरात सुख समृद्धीचं आगमन होतं आणि साक्षात माता लक्ष्मी आणि स्वामी समर्थ महाराजांची अखंड कृपा आपल्या कुटुंबावरती राहते. घरात कुठल्याही प्रकारचं दुःख किंवा गरिबी टिकू शकत नाही. वर्षातून काही मोजक्याच सोमवती अमावस्या असतात, त्यामुळे उद्या आलेली ही सुवर्णसंधी अजिबात हातातून जाऊ देऊ नका. हा सोपा आणि अत्यंत शक्तिशाली उपाय स्वतःच करा आणि घरातील सर्वांना करायला लावा. हा अत्यंत मौल्यवान उपाय आहे.